आंबेत शासकीय विश्रामगृह ते आंबेत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीपर्यंत नव्याने डांबरीकरण करण्याचे भूमिपूजन स्वर्गवासी अंतुले यांच्या निवासस्थानासमोर राज्याचे मंत्री आदितीताई तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले। नारळ फोडून आज एक वर्ष उलटून गेला। नव्याने डांबरीकरण होणार असल्याचं समजले। 7 लाख रुपये निधी असलेल्या रस्त्यासाठी ग्रामस्थांनी सतत एक वर्ष पाठपुरावा केला। या विषयाला कंटाळून एका समाजसेवकाने वयोवृद्ध नागरिकाची कल पाहता अंतुले समाधीकडे जाणाऱ्या रस्त्यावर किमान 70 ते 80 मीटर पेक्षा जास्त कॉन्क्रीट रस्ता तयार केलाय। ही बाब शासनाला खरंच लाजिरवाणी आहे। आज या रस्त्याचे काम सुरू झाले आणि समजले की रस्ता सेमी ग्राउंडिंग होत आहे। अतिशय खड्डे आणि माती असलेल्या ठिकाणी थेट खडी टाकून सेमी ग्राउंडिंगचे काम सुरू करण्यात आले। संबंधित ठेकेदार उपस्थित नाही। साईट अभियंता जेवणात मग्न आणि इथे सुरू आहे अतिशय निकृष्ट दर्जाचे काम। रस्त्याच्या बेसवर स्वच्छता करून चांगल्या प्रकारे डांबर शिरकाव करण्याची गरज असताना थेट खडी टाकून रोलिंग करण्याचं काम संबंधित कामगार ठेकेदाराच्या आदेशानुसार करत आहे। या नवेघर परिसरात अवजड वाहनाची रेलचेल रात्रदिवस सुरू असते। मग अशा प्रकारे होत असलेल्या सेमी ग्राउंडिंग रस्ता टिकणार का? नाईलाजास्तव स्थानिक नागरिकांना मूर्ख बनवले जात असून अशा प्रकारे होत असलेल्या कामाची शासन दरबारी दखल घेतली जाणार का? कारवाई होणार का? असा प्रश्न स्थानिक पातळीवर उपस्थित केला जातोय। एस मराठी न्यूज साठी कोकण विभागीय संपादक निलेश लोखंडे, महाड।